मत्ती रचित सुवार्ता याचे 12वे अध्याय 1 ते 50 वचन. काही यहुदी येशूवर टीका करतात. त्या दिवशी म्हणजे शबात दिवशी येशू धान्याच्या शेतातून चालला होता. शेतात पीक उभे होते. येशूच्या शिष्यांना भूक लागली होती म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले. जेव्हा फरिसायांनी हे पाहिले तेव्हा ते येशूला म्हणाले, पहा, तुमचे शिष्य शबात दिवशी जे करू नये ते करीत आहेत. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, दाविदाला व त्याच्याबरोबरच्या माणसांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले हे तुम्ही वाचले आहे काय? देवाच्या मंदिरात तो गेला आणि त्याने व त्याच्याबरोबर असलेल्या लोकांनी समर्पित केलेल्या भाकरी खाल्ल्या. असे करणे नियमशास्त्राच्या विरुद्ध होते. फक्त याजकांनाच ती भाकर खाण्याची परवानगी होती. आणि तुम्ही नियमशास्त्र वाचले आहे की प्रत्येक शबाताच्या दिवशी मंदिरातील याजक मंदिरात शबात पवित्र पाळण्याविषयीचा नियम मोडीत असत, परंतु ते तसे करू शकत असत. मी तुम्हाला सांगतो की मंदिरापेक्षा महान असा कोणीतरी येथे आहे. पवित्र शास्त्र म्हणते, मला यज्ञ पशूची अर्पणे नकोत, तर मला दया हवी. ह्याचा खरा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही या निर्दोष लोकांना दोष लावला नसता, कारण मनुष्याचा पुत्र शबाताचा प्रभू आहे. येशू हात वाळलेल्या माणसाला बरे करतो. येशूने ते ठिकाण सोडले व यहुदाच्या सभास्थानात तो गेला. सभास्थानात हात वाळलेला एक मनुष्य होता. काही यहुद्यांनी येशूवर काही दोषारोप करता यावा ह्या हेतूने त्याला विचारला, शबात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय? येशूने त्यांना उत्तर दिले, जर तुमच्यापैकी एखाद्याकडे मेंढरू असेल व शबात दिवशी ते खड्ड्यात पडले तर तो त्याला वर काढणार नाही काय? तर मग मनुष्य मेंढरापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान आहे. म्हणून नियमशास्त्र लोकांना शबात दिवशी चांगले करण्याची मोकळीक देते. मग येशू त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाला, तुझा हात पुढे सरळ कर. त्या मनुष्याने हात लांब केला व तो हात बरा झाला आणि दुसऱ्या हातासारखाच चांगला झाला. नंतर फरिसायांनी बाहेर जाऊन त्याला कसे मारावे याविषयी मसलत केली. येशू देवाचा निवडलेला सेवक. फरिसी काय करीत आहेत हे येशूला माहीत होते, म्हणून येशू तेथून गेला. पुष्कळ लोक येशूच्या मागे निघाले व त्याने जे कोणी रोगी होते त्या सर्वांना बरे केले. आणि त्याने त्यांना निक्षून सांगितले की तो कोण आहे हे इतरांना सांगू नका. यशाया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले गेले होते ते पूर्ण होण्यासाठी त्याने असे म्हटले, हा माझा सेवक, ह्याला मी निवडले आहे. मी त्याचवर प्रीती करतो आणि त्याच्याविषयी मला संतोष वाटतो. मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवेन आणि तो यहुदा तरसाठी योग्य न्यायाची घोषणा करेल. तो वाद घालणार नाही किंवा ओरडणार नाही. रस्त्यावर लोक त्याचा आवाज ऐकणार नाही. वाकलेला वारू तो मोडणार नाही आणि मंदावलेली वात तो विझवणार नाही. योग्य निर्णयाचा विजय होईपर्यंत तो असे करेल. सर्व लोक त्याच्यावर आशा ठेवतील. येशूचे सामर्थ्य देवाकडून आहे.
मग काही माणसांनी एकाला येशूकडे आणले. तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते. येशूने त्या माणसाला बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला. सर्व लोक चकित झाले. ते म्हणाले, हा दाविदाचा पुत्र असेल काय? फरिशांनी लोकांना हे बोलताना ऐकले. फरिशी म्हणाले, भूत काढण्यासाठी येशू बालजबूल शैतानाचे सामर्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भूतांचा प्रमुख आहे. फरिशी कसला विचार करीत आहेत ते येशूला जाणवत होते. म्हणून येशू त्यांना म्हणाला, आपसात लढणारी राज्ये नाश पावतात व फूट पडलेले शहर किंवा घर टिकत नाही. आणि जर शैतानच शैतानाला काढतो तर त्यांच्यात मतभेद आहे, त्यांच्यात फूट आहे. मग त्याचे राज्य कसे टिकेल? आणि मी जर बालजबुलाच्या साहाय्याने भूते काढतो तर तुमची मुले कोणाच्या साहाय्याने भूते काढतात? म्हणून तुमचे स्वतःचे लोक तुम्हाला चूक ठरवतील. परंतु मी जर देवाच्या साहाय्याने भूते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यापर्यंत आले आहे हे निश्चिंत समजा. किंवा एखाद्या बलवान मनुष्याच्या घरात शिरून त्याच्या घरातील सर्व वस्तूची चोरी जर कोणाला करायची असेल तर प्रथम त्या बलवान मनुष्याला तो बांधून टाकील व मग तो चोरी करील. एखाद्या मनुष्य जर माझे सामर्थ्य करीत नसेल तर तो माझ्या विरुद्ध आहे. जो मनुष्य माझ्याबरोबर काम करीत नाही तो माझ्या विरुद्ध काम करीत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, मनुष्यांना ते करीत असलेल्या सर्व पापाची क्षमा करण्यात येईल. ते जे काही वाईट बोलतील त्याबद्दलही क्षमा करण्यात येईल. पण जर कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल तर त्याला क्षमा करण्यात येणार नाही. एखादा मनुष्य जर मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल तर त्याला क्षमा करण्यात येईल. पण जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याला क्षमा होणार नाही. त्याला ह्या काळीही क्षमा होणार नाही व भविष्यातही होणार नाही. ज्या गोष्टी तुम्ही करता त्या तुम्ही कोण आहात हे दाखवितात. जर तुम्हाला चांगले फळ हवे असेल तर झाड चांगले करा. जर तुम्ही झाड चांगले करणार नाही तर फळही चांगले येणार नाही. कारण झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते. अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येईल? जे अंतःकरणात आहे तेच तोंडावाटे बाहेर पडते. चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट मनुष्य आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो. आणखी मी तुम्हास सांगतो की जो प्रत्येक व्यर्थ शब्द लोक बोलतील त्याचा हिशोब ते न्यायाच्या दिवशी देतील. कारण तू आपल्या बोलण्यावरून न्यायी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरूनच दोषी ठरशील. यहुदी लोक येशूकडे पुरावा मागतात. काही नियमशास्त्राचे शिक्षक व फरिशी ह्यांच्यापैकी काही जणांनी येशूला म्हटले, गुरुजी, तुमच्या हातून एखादे चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे. येशूने उत्तर दिले, जे लोक देवाशी प्रामाणिक नाही, पापी आहेत असे लोक पुराव्यासाठी चमत्कार पाहू इच्छितात. पण योना संदेष्ट्याशिवाय दुसरे चिन्ह तुम्हाला मिळणार नाही. कारण योना जसा 3 दिवस व 3 रात्र माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील.
जेव्हा तुमच्या पिढीचा न्याय होईल तेव्हा निनवेचे लोक उभे राहतील, तुमच्या विरुद्ध साक्ष देतील आणि तुम्हाला दोष देतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला. आणि आता तर तुमच्यामध्ये योनापेक्षा महान असा कोणी एक येते आहे. न्यायाच्या दिवशी दक्षिणेची राणी ह्या पिढीबरोबर उभी राहून हिला दोषी ठरवील, कारण शाल्मोनाचे ज्ञान ऐकायला ती पृथ्वीच्या शेवटापासून आली आणि शाल्मोनापेक्षा महान असा कोणी येते आहे. सध्याचे लोक पापी आहेत. जेव्हा अशुद्ध आत्मा माणसाला सोडून बाहेर निघून जातो तेव्हा तो पाणी नसलेल्या ठिकाणाहून विसावा शोधित फिरतो, पण तो त्याला मिळत नाही. तेव्हा तो म्हणतो, जेथून मी आलो त्या माझ्या घरात मी परत जाईन. आणि जेव्हा तो परत येतो तेव्हा ते घर रिकामे असलेले तसेच स्वच्छ व नीटनेटके असे त्याला दिसते. नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा वाईट असे दुसरे 7 आणखी आत्मे आपल्याबरोबर घेतो व ते आत शिरून त्याला झपाटतात व त्याच्यात राहतात. मग त्या माणसाची शेवटची स्थिती पहिल्यापेक्षा वाईट होते. तसेच आजच्या त्या पापी पिढीचे होईल. येशूचे अनुयायी हेच त्याचे कुटुंब. तो लोकांशी बोलत असता त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याशी बोलण्यासाठी बाहेर वाट पाहू होते. तेव्हा कोणीतरी त्याला म्हटले, तुमची आई व भाऊ बाहेर उभे आहेत. ते तुमच्याशी बोलण्याची वाट पाहत आहेत. त्यांच्याशी बोलणाऱ्याला त्याने उत्तर दिले, कोण माझी आई, कोण माझा भाऊ? मग तो आपल्या शिष्याकडे हात करून म्हणाला, पहा, हे माझे आई व माझे भाऊ आहेत. कारण माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार जो वागतात तेच माझे भाऊ, बहीण आणि आई आहेत. आमेन.